हाय, कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, मी चालली पुन्हा तुमच्यासाठी माझा 5वा का 6वा पाठ टाकण्यासाठी. तर मला माझं असं वाटतं की मला 6वा पाठ असेल कदाचित. हां, 6वाच आहे, 6वाच. बरोबर आठवलं. तर बघा, मी आली पुन्हा एकदा परत ह्या शेतामध्ये आले. ठीक आहे. घराकडे पण लाईट नाही, काहीच नाही. गरम होतं आहे, पण मच्छर येतात शानामुळे, ह्याच्यामुळे मच्छर आहेत ते चावतात. तर आता मी 5वा पाठ टाकणं 6वा पाठ टाकत आहे. तर नक्कीच सगळ्यांनी लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. आणि माझे सगळे पुराणे नवीन काय असेल ते व्हिडिओ माझं बघत जावा, लाईक करत जावा. ठीक आहे. चला, एका जागा बसून व्हिडिओ काढूया. मी गाणं म्हणते तुमच्यासाठी खास. ठीक आहे. म्हणजे जुनी आठवणचं एक गाणं म्हणते. ते गाणं असं आहे, कैसे मैं बताऊं ये बीते हुए पल, हर लम्हा सताए ये गुजरा हुआ कल. बघा, एवढीशी जागा आहे बसायला, उसाच्या कडेला बसते मी आणि तुम्हाला मी ब्लॉग दाखवते. एवढं कोणी साफ केले ग माझ्यासाठी? साफ करे वाटते पाटणबाईनी, आहे का नाही? तर इथं उसाच्या कडेला बसते आणि उसामध्ये पण एक जागा केलेला आहे बसायला. तर चला, का दम लागतोय, बोलल्या दम लागायला लागला. हे तुम्हाला चालता आली तर मला दम लागायला लागला, माहिती आहे तुम्हाला. चला, बोलते. पण बघायला गेलं नाही तर खूप म्हणजे माझ्या आठवण येत ह्या जागेवर. माहिती आहे ना तुम्हाला, किती लोक जुनी आहेत माझ्या संगती, माझ्या यूट्यूबमध्ये माझे फॉलोवर, त्यांना हे आठवते, माहिती आहे. चला, मलासुद्धा खूप आठवते. मला पण वाईट वाटते, माझी काय जिंदगी होती आणि काय झाली, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? काय हरकत नाही. आलेल्या दिवसाला पण पाठ द्यायला लागते, आल्या दिवसाला पण हे करायला लागतं सगळं, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? चला, बोलते तुम्हाला मी 6वं माझं पाठ सांगते. माझ्या संग काय घडलं काय नाही. आता मी 2 दिवसानंतर जाईन मुंबईला गेल्यानंतर 2 दिवस माझ्या घरात राहीन आणि राहिल्यानंतर मग मी वकिलाकडे जाईन. वकिलाचं ऑफिस आहे पनवेलला, तर मी पनवेलला जाईन. त्यांच्या संगती मी 2-3 पाठ असे 10 मिनिटाचे त्यांच्या संग मी बोलून घेते. म्हणजे मला माझ्यावर कोणती केस आहे, का आहे, काय नाही, ते सगळं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेन एकदम. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी काय बोलणार नाही, काहीच नाही. वकीलच माझे बोलते, कारण ते वकील आहेत ना. तसं बघायला गेलं तर माझे 3 वकील आहेत. एक नितीन सातपुते. बघायला गेलं तर मला आज मी वकीलच्या बाजून थोडंसं 2-3 शब्द बोलते आणि त्याच्यानंतर मी मूळची कहाणी सांगते. ठीक आहे. 1 मिनटं थांबा, मला पहिलं हे टॅन बिन लावून द्या आणि मग ह्या टॅनवर फोन लावून मी आपलं निवांत बोलत बसते एकदम. ठीक आहे. चला, आज मी ना जास्त वेळ खाणार नाही आणि डबल कोणतीही वस्तू बोलणार नाही मी. ठीक आहे. चला, इथं बसली ह्या जागेवर. मागणं काय कोला बिला आला बिला तर सांगा बरं का, लांडगा बिंडगा येऊ शकतो उसामधून. ठीक आहे. बसली इकडून तिकडून, मला ते अंधार पडतोय हो फोनच्या आतमध्ये. चला, मी सांगते तुम्हाला आता माझे 6वा पाठ सांगते. सगळ्यांनी ऐका आणि मला कोणतीही गोष्ट 10 वेळा नाही सांगायची. म्हणजे तेच रिपीट खूप लोकांनी मला अशा कमेंट केल्या त्या की एकच वस्तू तर 10 वेळा बोलते. ठीक आहे. तर त्यासाठी माफी असावे भावांनो बहिणींनो. मला पण सगळं आठवायला लागतंय आणि मग मला बोलायला लागते. बरोबर आहे का नाही? आणि माझ्याकडे दुसरा फोन आहे का, त्यात मी असं काही लिहून ठेवलं नाही की तुम्हाला ती बोलून वाचायला. ठीक आहे. चला, आता माझ्या वकिलाचा एक वकील आहे माझा, म्हणजे एक काय 3 आहेत माझे वकील. नितीन सातपुतेच्या बारेमध्ये सांगते तुम्हाला. नितीन सातपुते खूप जाणीमानी वकील आहे, खूप चांगला वकील आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे सगळं त्यांच्या म्हणजे तिथले वकील आहेत ते. तर माझे एक नंबरकारी आहे, त्या नंबरकारीचा तो वकील होता. तर मग मी ते म्हणजे बघायला गेलं तर मग मला पण ते सातपुते वाटलं तर कुठे ना कुठं असं वाटलं, मला आपुलकी वाटली. मी तुम्हाला सांगते, त्या वकीलच्या बारेने मला सातपुते म्हणलं ना तर माणसाला तुम्हाला माहिती आहे ना, आपलं नावाचं किंवा आपलं सरनेमीचं कोण भेटलं तर आपल्या किती आपुलकी वाटते. आणि खरंच मला त्यांच्यापासून मला आपुलकी वाटली की चल माझ्या सरनेमीच आहेतच एक. म्हणजे आता मी ती म्हणते त्यांची जात कोणती हे करते. आता मी सगळं सांगत बसणार नाही, कारण की आहेत आमच्याच म्हणजे त्यातलंच आमच्या समाजामधले आहेत. तर त्यांच्यासाठी मी त्यांना कोटी धन्यवाद बोलते. त्यांनी मला बाहेर काढल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि असं तुमचं प्रेम असं माझ्यावर राहून द्या, हेच तुमच्याकडे माझं हे आहे. तर मला नितीन सातपुतेच्या बारेमध्ये सांगते. नितीन सातपुते खूप चांगले वकील आहेत, तुम्हाला सुद्धा करू शकतात. आणि खूप म्हणजे खूप त्यांचं कार्ड मी माझं आहे ना, त्यांचा मी नंबर तर नाही टाकू शकत इथं, कारण कधी म्हणजे बाईच्या मला सांगितलं त्यांनी काढायला बिरायला तर मी नाही काढू शकत ना. माझा व्हिडिओ एवढा म्हणतो मला डिलीट करायला लागेल. मग त्याच्यासाठी मी काय करते,
तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्रामला एक व्हिडिओ सोडते मी त्यांच्या नावाने, ठीक आहे, इंस्टाग्रामला आणि फेसबुकला. तर मी तिथे त्यांचा नंबर टाकीन, ठीक आहे. तर तुम्ही त्यांचं ते वकील घेऊ शकतात. खूप म्हणजे खूप चांगले वकील आहेत. आणि बघायला गेलं तर त्यांची एक मी त्यांच्या संग एक मुलाखत पण, मी त्यांच्या संग एक व्हिडिओ पण बनवीन. हायकोर्टच्या समोर त्यांचं ऑफिस आहे. हायकोर्ट आहे ना आपलं मुंबई हायकोर्ट, त्याच्या समोरच्या म्हणजे गल्लीमध्ये, म्हणजे गल्ली कसं बिल्डिंग चांगलं ऑफिस आहे त्यांचं, खूप चांगलं वकील आहेत. आणि गेले बिल्ली त्यांना मी सुटल्यानंतर बाहेर आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलेली, धन्यवाद बोलायला गेलेली. पण मला ते बोललेले, मी त्यांना आठ दिवशी फोन केला होता की मी तुम्हाला उद्या भेटायला येते, मला हा ये म्हणून, ही मिठाई बिठाई घेऊन ये मला असे बोलले. पण मी त्यांना मिठाई बिठाई घेऊन नाही गेली, कारण कधी मला असं वाटलं कधी काय माहीत खात्यात का नाही खात्यात, बेकार वेस्ट होईल म्हणून मी त्यासाठी नाही घेऊन गेली, अशीच गेली मोकळी. मग मी गेली त्यांना भेटल्यानंतर मला लोक त्यांचं ऑफिस काय भेटलंच नाही. आणि माझ्याकडे फोन पण नव्हता. पहिली बात ना, मी बिना फोनची त्यांना भेटायला गेली. लक्षात ठेवा, माझ्याकडे फोन बिन काहीच नव्हता. आणि मग नंतर असं ह्याला फोन करायचा, त्याला फोन करायचं, ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, असं करत मी गेली. मी जेव्हा बाहेर आले ते माझ्याकडे फोन बिन आज कम से कम 4-5 दिवस तर माझ्याकडे फोन कसलाच नव्हता. मग बारका फोन मला दिला. एवढा फोन मी तो असं जिओ भारत, तो मी 1000 रुपयाचा एक फोन घेतला. सिम कार्ड घेतलं, नवीनच घेतलं सिम कार्ड. ते दिलं मला, जिथं द्यायचं तिथं मी नंबर दिला, मी काही प्रॉब्लेम काही नाही. मग नंबर दिल्यानंतर मग मी माझा नंबर कोणा वाटला नाही, काय नाही, कुणासुद्धा मी नंबर दिला नाही. माझा नंबर कोणाकडे सुद्धा नाही, आणि कोणा मी देणार पण नाही. पहिली गोष्ट, मला कोणाशी लेणं देणं काहीच नाही. कोणी मला बुऱ्या वक्तात साथ नाही दिली तर मी त्यांना कशाला मी फोन करू, बरोबर आहे का नाही. अरे माझं दुश्मन पण असताना तरी त्यांनी मला साथ दिली असते थोडीशी, तरी आयुष्यभर त्यांचं नाव घेत बसली असते. हे लक्षात ठेवा. कारण माझी आई मला सोडून गेली. माझ्या आईचा मला लाचचा क्षण मला बघायला नाही भेटला माझ्या आईचा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी किती विचार, म्हणजे माझं किती मी डिप्रेशनमध्ये गेली माहिती आहे. आतमध्ये असताना माझी आई गेली. माझ्या आईचं मला तोंड बघायला भेटलं नाही, काय नाही. माझ्या आईचं मला शेवटपर्यंत माझी आई मला बाय बाय करत होती. म्हणजे मी सगळ्यात लहान आहे घरामध्ये. शेवटपर्यंत माझी आई मला बाय बाय करत सर गेली. गावातले लोक मला सांगतात, रेखा बाई मला सांगते की बाय तुझी आई ग तुला सारखी आठवण करायची. पाटलीबाई मला सांगायची, बाय तुझी आई तुला लई आठवण करायची, सारखी म्हणायची माझी बाय कावायची सारखी माझी आई बोलायची. मला पण माझ्या आईचं नाव करते, मला लढा येतं. पण ठीक आहे, चला आता मला काही गोष्टी विसरायला लागतात आणि नवीन आयुष्याला सुरुवात करायला लागते मला, बरोबर आहे का नाही. तर नितीन सातपुते त्यांचं एक सांगते, तर त्यांना मी एकही पैसा नाही दिला. पण त्यांनीसुद्धा माझ्या केसला मला बेल द्यायला कम से कम वर्ष लावलं. एक वर्ष 1 महिना. मी जेव्हा माझ्या नंबरकडची बेल झाल्यानंतर मी त्यांना एक 15-20 दिवसांनंतर नाही, 2 महिन्यानंतर मी त्यांना हे दिलं, माझं वकीलपत्र दिलं त्यांना, की म्हटलं तुम्ही माझी पण बेल टाका, दिन तुम्हाला 10,000 रुपये मी तुम्हाला दिन म्हणून सांगितलं असं मी बोलले त्यांना. तर त्यांनी बिचाऱ्यांनी टाकली माझी बेल टाकली. बेल टाकाय पण पैसे लागतात हायकोर्टला, माहिती आहे ना तुम्हाला. पण मी त्यांना 1 रुपया पण दिला नाही. पण नक्कीच मी त्यांना देताना सुद्धा मी त्यांना तुमच्या रक्ता मी देईन ना, जेव्हा त्यांना मी त्याचा व्हिडिओ काढेन मी. पण माझ्याकडे खरं सांगते, माझ्याकडं ना दवाखान्यात जायला पैसे नाहीत. तर मी त्यांना फी नाही देऊ शकत सध्याला, माझ्याकडे नाहीत पैसे. माझ्याकडे सुद्धा मला कंडिशन, आता माझ्या पोराचं माझ्या भावाचं मला जवळजवळ ₹1,00,000 द्यायच्यात. आता ₹1,00,000 कशाचं तुम्हाला हे पण सांगते. ₹1,00,000 असं आहेत की माझ्या भावाने जामीनसाठी ₹50,000 जामीन मला झाला होता. तर तो जामीन कसा होता माहिती आहे तुम्हाला. जामीन भरल्यानंतर सुद्धा मला 50,000चा मला नोकरीवाला तिथं ठेवायचा होता. 2 हप्त्याचा मला टाईम दिला होता. तुम्हाला एक सांगते, 2 हप्त्याचा मला टाईम दिला होता. पण एवढं ती मला जशी माझी बेल कळली ना, मला बेल झाली, पण मला ती बेल कॉपी मला लगेच भेटली नव्हती. मला चांगलं 8 दिवस लागले ते बेल कॉपी हातात येण्यासाठी. तर वकिलांनी सांगितलं होतं फोनवरती, माझ्या पोराला माझ्या बहिणीला सांगितलं होतं फोन करून की तुमच्या बहिणीची बेल झाली, मुलाला पण सांगितलं असं तसं. तर तुझ्या मम्मीला 50,000 भर आणि लगेच तुरंत म्हणजे 2 मिनिटाच्या तुझी मम्मी बाहेर निघन असं बोलले. पैसे भरल्यानंतर तुझी मम्मी बाहेर निघन असं बोलले. तर म्हणून ठीक आहे. तर मला पण एक पल असं वाटलं की बरं झालं बाय, देवाच्या कृपेने मला कॅश जामीन भेटला म्हणून असं मला वाटलं. तर ठीक आहे म्हटलं. पण मला नंतर मी विचार केला की माझ्या मुलाकडे एवढे पैसे कुठून येणार, बरोबर आहे का. माझा मुलगा सारखा मला बोलायचा फोनवर, माझा भाऊ मला बोलायचा, बाय वकील लाव का, वकील एवढं पैसे मागतोय तेवढं पैसे मागतोय. पण देणार कुठनं वकिलाला पैसे, जे वकील आहेत त्यालाच दिलं नाही तर दुसऱ्या वकिलाला कुठलं पैसे देऊ मला, मी असं विचार करायची. तर मी म्हणायची जाऊन दे, नको वकील दुसरा काय करू नको, काय नको, सरकारी वकील कोणतं करून घेईन काम, बरोबर आहे का नाही. आता विचार करा, जे वकील आहेत त्यांनाच मी रुपया नाही दिला. त्यांनी जर हायकोर्टला माझी बेल टाकली होती, हायकोर्टला सुद्धा 10-15 हजार रुपये लागतात, बेल टाकायला लागतात. पण ते पण मी रुपया पण नाही द्या का, त्यांना तिकीटाला पैसे नसून लागलं, त्यांची टायपिंग करायला पैसे नाही लागलं का, ते वकीलपणा काय माझ्यासाठी त्यांनी वकीलपणा शिकले का. आपण जर कोणाच्या घरी एक दिवस रानात गेलो कामाला आणि आपल्या 1 दिवसाचा पगार नाही द्याल तर आपल्याला किती वाईट वाटतं.
आपला जीव जळतो का नाही, तसा वकिलाचा पण जीव जळत असं. पण मी वकिला एकच सांगणं आहे की तुमचं मी नक्कीच पैसे देणार, नक्की म्हणजे नक्की देणार. भलं मी एवढं मोठं नाही देणार, कारण तुम्ही मला 1 वर्ष लावलं बेल, म्हणजे बेल घेण्यासाठी 1 वर्ष लावलं तुम्ही. जरा ती म्हणतात ना सप्लिमेंट बोर्ड, हाय बोर्ड, हे सगळं तुम्ही काही केलंच नाही. माझं तुम्हाला सांगू का, माझं सिरियलची हिसाबचं माझी फाईल वरती आली. तुम्हाला एक सांगते, बेल काय असंच नाही की बेल टाकली लगेच भेटली, असं काय नसतं. बेलसाठी सुद्धा खूप पापल बेरायला लागतात. वकील पण खूप त्याला मेहनत लागते बिचारायला. तर मी वकिलाला मी काय वाईट वक्त काय बोलत नाही, काय नाही विचारतात. मी वकिलाला अजून थँक्यू सो मचच बोलते, धन्यवाद बोलते. पण मला एक म्हणायचं आहे की जर वकिलाने मला 1 महिन्याच्या आत 2 महिन्याच्या आत मला बाहेर काढलं असतं, तरीसुद्धा मला वकिलाला 1 लाख रुपये देणं गरजेचं होतं. बरोबर आहे का नाही? ते तर मला देणं गरजेचंच होतं. 1 महिन्यात आत 2 महिन्याच्या आत मला बाहेर काढलं असतं ना, सप्लिमेंट फाईल, हाय अँड बोर्ड, असं काय ती बोर्ड असतात, जर त्यात काढलं असतं ना तर मी नक्की 1 लाख रुपये दिलं असतं. पण तसं काही केलंच नाही वकिलाने. वकिला वाटलं हिने पैसे नाही दिलं, मी वकिलातून फोन लावायचे, वकील साहेब मला काढा, मला हां काढतो मला वकील बोलायचे. पण जर तिला पैसे दिला असतं ना, त्यांनी 100% मला बाहेर काढलं असतं, 100%. पण मी 1 रुपया न घेता, पण तरी वकिलाने माझ्यासाठी बिचारा गेला, हे केलं. पण मी आता वकिलाकडे पैसे नाही देऊ शकणार. मी जास्त करून मी आहे ना वकिलाला, कम से कम तुम्ही विचार करा किती द्यायला लागणार पैसे. जर वकिला मला 1-2 महिन्याच्या आत मी काढलं असतं तर 1 लाख रुपये द्यायला लागला. पण वकिलाने मला माझं हायकोर्टमध्ये टाकायला 1 वर्ष 1 महिना लागला. विचार करा, हार तारखेला माझा जीव खालीवर व्हायचा. मग काय झालं असं करत माझं 1 वर्ष गेलं. मग आता विचार चाललाय वकिला पैसे देईन, पण कमी देईन, खूप म्हणजे खूप कमी. म्हणजे 1 रुपयातनं मी 4 आणे पैसे देणार. आता मी देणार पैसे, मी असं नाही की नाही देणार, पण देणार, 100% देणार. आणि जेवढं माझ्याच्याने होतं तेवढी त्यांना मी मदत करीन. म्हणजे त्यांना मी म्हणजे बोलण्याचा प्रश्न म्हणजे असं आहे की कुणाला पण मी चांगला वकील म्हणून त्यांची मी सल्ला देऊ शकते, हे तुम्ही वकील करा, चांगला वकील आहेत, असं तसं मी त्यांच्याबद्दल बोलू शकते. बरोबर आहे का? आता दुसरा वकील माझा संदीप शेरखाने, हा माझा पहिला वकील होता. हा संदीप शेरखानेने माझ्या 3 बी बेल फेल केल्या, तरी पण माझ्याकडे पैसे नव्हतं म्हणून मी ते वकील मी बदललाच नाही. बदलून मी काय करू, मी विचार करता असं, म्हणजे मी म्हणायची की जाऊन दे दुसरा वकील करून, त्या वकिला पैसे देऊ कुठून. मग मी विचार करायची की नको, हेच वकील राहून दे. आता काय करायचं, 1 नाही 2 नाही 3 बेल माझ्या सेशन कोर्टमधून फेल केल्या संदीप शेरखानेने. ती पण चांगला वकील, असं मी त्याला पण नाव नाही ठेवू शकत. त्यांना पण मी त्या वकिलाला तर पैसे दिलं होतं, त्या वकिलाला पैसे देऊन पण त्यांनी माझी बेल फेल केली. त्यांना दिलं पैसे सुरुवातीला. त्यांना जेव्हा मला आतमध्ये टाकलं होतं ना, तेव्हा माझी एक मैत्रीण होती, म्हणजे माझी फोनवर होती, पोलिसच होती ती पण. तर ती मला भेटली, तर ती म्हणली माझ्या ओळखीचा वकील आहे, असं तसं सांगितलं, चांगला आहे ते सर. मग तो वकील चांगलाच आहे, संदीप शेरखाने वकील चांगलाच आहे, त्याला काय बोलायचं मला काय हे नाही, पण चांगलं. पण त्या वकिलाने त्यांना केस जमलीच नाही माझी हँडल करायला. मग त्यांनी माझी ती बेल हीच नाही केली. जर तर नितीन सातपुते त्यांना सांगितलं होतं की तिची बेल झाली हायकोर्टनं, तर तुम्ही पटकन लगेच टाकून द्या तिची बेल, कुठं हायकोर्टला. पण त्या वकिलानं काय केलं, हायकोर्टला न टाकता सेशन कोर्टला टाकली. त्या सेशन कोर्टमध्ये कम से कम 3-4 महिने त्या बेल हालाच गेलं. मग 3-4 महिन्यानंतर मी हायकोर्टला बेल टाकली. त्याच्यानंतर वर्षाने मला बेल भेटली. वर्षाने बेल घेतल्यानंतर मग मला बेल भेटल्यानंतर मग जामीनचं तुम्हाला सांगते 1 लाखाचं, ती पण मी सांगते माझ्या भावाला 1 लाख रुपये कसं द्यायच्यात म्हणून. तर 1 लाख रुपये ती 50,000 रुपये सेक्युरिटी, म्हणजे 50,000चं जामीन आणि 50,000चा सेक्युरिटी. कळलं ना म्हणजे काय असतं. आता जर कुणाला, आता तुम्ही व्हायना माझ्यासाठी उभा राहिला, तर त्यांच्या अकाउंटमध्ये मला 50,000 टाकणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी उभा राहणार, शेतकरी म्हणा, नोकरीवाला म्हणा, किंवा कोण बी म्हणा. तर हे पण मी उभा केलं. म्हणजे एक मला 2 हफ्त्याचा टाईम दिला होता. हे पण मी तुम्हाला बोलता आपण दुसऱ्या ह्याला जातो ना, मग हे शब्द राहतात आणि दुसरे शब्द येतात, हे लक्षात ठेवा. माणूस बोलतं ना, आता मी तर जाता लाईव्हवर असते आणि हे सगळं तुम्हाला बोलले असते, तर तुम्ही मला लिहिलं असतं की बाबा ताई ह्याच्यावर बोल, तू त्याच्यावर बोल. पण मी तसं नाही ना, मला तसं हे नाही चालत. तर आता ह्या जामीनबद्दल मी तुम्हाला बोलत आहे. पहिला जामीनचा मुद्दा घेते आणि बरं मला अर्धा तास लागून द्या आजच्या व्हिडिओला, ठीक आहे. पण आज मी सगळं बोलते तुम्हाला जरा. मग 1 लाख रुपये माझ्या भावाने जमा केलं टेम्पो विकून. ते तर तुम्हाला मी कधी प्रूफ देऊ शकते. मग 1 लाख रुपये माझ्या भावाने कसं ना कसं जमा केल्यानंतर माझा भाऊ मला मुंबईला घ्यायला पण नव्हता आला, कारण त्याला टाईम नव्हता, कारण त्याची मुलं बाळं पण दुसरीकडे गावाला चोरी पार होत्यात, मग त्याच्यासाठी तो येऊ नाही शकला. मग यश एकटा होऊन मुंबईला आला, एकटाच.
असं 4-5 वेळा त्या मुंबईला एकटा आला. मला खोटं बोलायचं, मग मी एकटा नाही आलो, आप्पा माझ्या संग आल्यात, पण आप्पा त्या संग नव्हतं. मला नंतर करायचं, मला खूप वाईट वाटायचं, खूप मी म्हणजे मला हे व्हायचं, माझी बरोबरचं बारकुसं लेकरू आहे, मुंबईला एकटंच आलं, काय झालं बिलं तो काय आहे, त्याच्या जीवात मी आहे, त्यालाच काय झालं तर माझी जिंदगी काय आहे, मी तर एका मिनिटातच मरीन, एक सेकंड पण नाही लागायचा मला. माझा नकात जीव आहे आणि माझा सगळा जीव माझ्या यशमध्ये आहे. मी जगते तर माझ्या यशसाठी जगते. आज मी खोटं नाही बोलू शकत, आज मी यशमुळे मी जिवंत आहे. मला यश नसताना मी एकटीच असते ना तर केव्हाच मी गेली असते देवाच्या घरी. जगायची पण मला उमेद नव्हती, पण मला जगणं गरजेचं आहे माझ्या पोरासाठी. काळजाव दगड ठुला आणि जगली. किती वेळ तर वाटायचं. एक दिवशी मी वकिलाला बोलली, मग नितीन सातपुतेला एक दिवशी मी बोलली आणि ती माझी नंबरकार जो बी आहे XYZ, नाव कोणी घ्यायचं नाही माझ्या नंबरकारीच इथं, मला पण तिचं नाव नाही घ्यायचं, काहीच नाही. तर ती नंबरकारीला तिला देखता बोलली की माझ्या वकिलाला बोलली मी हे करीन ते करीन, मला खूप मानसिक त्रास आहे, मला खूप हे आहे ते आहे. मग वकिलाने बिचाराने मला समजवलं, बिचाराने थोडंसं ते समजवल्यानंतर 1-1.5 महिन्यात माझी बेल झाली. माझी सप्लिमेंट बोर्डला फाईल आली, मनाने आली का वकिलाने घेतली ते मला माहीत नाही, कारण माझं बाहेर बघाय कोण नव्हतं. असतं कोणी तर मला पटकन माझं बघाय कोण असतं ना तर मला 1-2 महिन्यातच मी बाहेर आली असती, पण बाहेर करणारं कोणीच नव्हतं. कुणाला मी कॉन्टॅक्ट करू? अशी मी हाय तू हाय मी हाय तू हाय म्हणणारी भरपूर आहेत. आज ह्याच्यावर विचार करायचा. आज मी 2 वर्ष आतमध्ये होते, मला कोणी मदत केली? माझ्या रिश्तेदाराने मदत केली नाही, माझ्या गणवट्याने मदत केली नाही, कुणी नाही मदत केली. मला तुमच्या आशीर्वादाने मी बाहेर आली, परमेश्वरने मला मदत केली कोणत्या ना कोणत्या रूपात. तो वकील भेटला, वकिलाने मला बाहेर काढलं. माहिती आहे मी कसं ना कसं बाहेर आली. 1 वर्ष यशला तकलीफ झाली, 2 वर्ष तकलीफ झाली, 3ऱ्या वर्षी यशला इथं त्याला शाळेत टाकलं. पैसे संपलं, माझी पाटलाक बिशी होती, फंड बिशी माझ्या पाटलाक असायची, हमेशा असायची माझे. तर ते पैसे माझ्या कामी पण आलं थोडंसं, पण ते पैसे लगेच संपलं. मग 1 लाखाचं ते आता बोलते, 1 लाखाच्या वर बोलते. 1 लाखाचा जामीन होता, तर 50,000चा जामीन केला. 50 मला 2 हप्त्याचा टाईम दिला होता की तुम्ही 2 हप्त्याच्या आत तुम्ही जामीन दुसरा उभा करायचा. मग दुसरा म्हणजे त्याच्याकडे शेती आहे म्हणा किंवा त्याच्याकडे नोकरी आहे, त्याला जामीन म्हणतात, सिक्युरिटी जामीन असं बोलतात. मग मला ते बाहेर आल्यानंतर कळलं, म्हणजे आतमध्ये होतं कळलं, पण मला असं वाटायचं बाई 50,000चं जामीन आहे तर कमसे कमी 50,000 कमी करते आणि मी न पैसे भरता मी बाहेर, म्हणजे पैसे मला कोणी का देणार, मी फ्रीमध्ये बाहेर आली असती. पण माझ्या भावाने बिचाराने टेम्पो विकला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद बोलते माझ्या भावाला. कोणी मदत नाही केली. मग मी विचार केला तर असा, माझी 12 तारखेला बेल झाल्यानंतर मी असं विचार केला की चला बाबा मी 2 दिवसात बाहेर निघेल. मला सगळी बोलायची तुला काय PR बॉम्ब असं काय बोलतात, ते PR बॉम्ब असं काय ते मला शब्द आहेत बघ, मला नाही ते बोलता येत. PR बॉन्ड असं मला भेटला होता 2 म्हणजे हप्त्याचा, तुम्ही बाहेर जाऊन सिक्युरिटी उभा करू शकता असं त्याला ते बोलतात. ते मला भेटलं होतं. मला चौकीत जायची गरज नाही, प्रत्येक महिन्याला गरज नाही, मला जायचं फक्त कोर्टात, तिथं जाऊन माझी हजेरी लावायची. आणि हा तुम्हाला एक सांगायचं आहे, माझी केस मी चालू केलेली आहे, तर केस चालू आहे माझी. तर माझी आता तारीख येणार तारखेला मी कोर्टला तारखेला जाईन बिन, आणि बघू आता किती टाईम लागतो, किती माझी तारीख अजून म्हणजे माझं केस चालू झाली माझी, पण किती टाईम लागतो ते मला माहीत नाही. पण मी जो बी आहे ना मी सगळं पालन मी मान्य करते आणि सगळं टायमाला मी जात जाईल, कुठं का असताना पण मी तारखेला पहिलं पोचत जाईन एकदम. मग ते झालं, बाहेर आल्यानंतर मला त्याचं टेन्शन आलं होतं. आता मला नोकरीवाला कोण भेटायचं, नोकरीवाला कोण असन ह्याच्यावर मी विचार करायची. मी बसली तरी अशी मी चितकती तशी बसायची, जीवली तशी करून बसायची. टेन्शन आल्यानंतर बघा परमेश्वर आहे, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. स्वामींच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मी बाहेर आली आणि मी स्वामींना खूप मानते. आणि खरंच सांगते, मी अक्कलकोटला जाणार आहे येणाऱ्या 7 तारखेला. अक्कलकोटला मी जाणार आहे देवाचं दर्शन घ्यायला. तर स्वामींना मी बोललेली मी येईन तुमचं दर्शन घ्यायला, मग जाईन. त्याच्यानंतर मला तिरुपती बालाजीला बी जायचं आहे, ह्याचं बी मी सांगितलं. मग मी आली बाहेर आल्यानंतर मग मी ते जामीन पण उभा केला. 1 हप्त्याच्या आत मी तर जामीन पण उभा केला. असे तुमच्यासारखे कोणी तर कोणी माझ्या संगती उभा राहिले बिचारे, ते झालं. त्याच्याबद्दल मी धन्यवाद बोलते स्वामींना. स्वामींच्या कृपाने सगळं माझं पास झालं सगळं, आणि खूप चांगलं आहे, काही टेन्शन नाही, काहीच नाही. आता फक्त मला माझ्या मुलाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हे आता मी माझी कहाणी सांगायला चालू करते, ठीक आहे.
भावाचं माझं थोडंसं हे व्हायला लागलं आहे, त्याला पैसे द्यायच्यात ना. तर आता मुंबईला का जाते, मुंबईला घर विकाय काढते, मुंबईचं घर विकते. कोणाचं देणं घेणं ते थोडंफार आहे ते देऊन टाकते. का मी कोणाला उसनं पैसे मागून कोण मला देणार आहे का उसनं पैसे, कोणी नाही देत. त्यापेक्षा आपलं काय आहे, घर विका. थोडंसं जमिनीला पैसे लावते, जमिनीच्या ह्याच्यात मी डाळिंबाची बाग बीक लावते. ते बापाने माझ्या मूर्तीपत्र माझ्या नावाने केलेलं आहे. तर त्यांची मी जमीन, मला 5 एकर जमीन भेटणार मला, पण ते त्याचं तुम्हाला मी नंतर सांगा ह्याचं असं, ठीक आहे. तर आता आपल्याला 6वा पाठ सांगायचा मी सुरुवात करत आहे. मी आतमध्ये होती तेव्हाची बात तुम्हाला सांगते. तिथं सकाळचा म्हणजे मी तुम्हाला सांगते रविवारचा कसा दिवस असतो, रविवारचा तुम्हाला एक सांगते रविवार कसा असतो आणि इतर दिवस कसे असतात ते पण तुम्हाला सांगते. आणि नंतर आंघोळीला पाणी कसं असतं, किती वाजता पाणी येतं, पाणी असतं का नसतं, काय असतं काय नसतं, हे तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करते. बघायला गेलं ना तर तिथं खूप म्हणजे खूप. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं आहे, मी मुंबईच्या बिग बॉसमध्ये होती. कोणी तर मला मध्ये कमेंट केली होती तुम्ही पुण्याला होता आणि तुम्ही इथं होता. ते असं खोटं बोलत जाऊ नका, मला नाही आवडत एकदम, ठीक आहे. मग मला अशा माणसात चिरी येते एकदम. तुम्हाला माहीत नाही तर काय पण लेत जाऊ नका, ठीक आहे. मी मुंबईच्या बिग बॉसमध्येच होती, ठीक आहे. तर एक सांगायचं मग बसते बाय अशी नीट करून बसते. किती डोळे माझं खोल गेल्यात माहिती. आणि हा एक मुद्दा आज बाकी राहिला. 2 वकीलचं सांगितलं, 3ऱ्या वकीलचं सांगते. 3रा अमित कटार नवले. हा माझा आता केस लढतोय, म्हणजे केस चालू केली आहे. तो माझी केस लढणार, म्हणजे माझ्या केससाठी तो हर तारीखला तो जाणार एकदम, असं आहे माझं. तर हा माझा 3रा वकील. आता सध्याला माझा वकील आता मेन संदीप शेरखाने वकील नाही आता माझा, पण तरीच तो बिचारा येतो माझ्यासाठी. नंतर नितीन सातपुते पण माझाच वकील आहे, ते पण माझ्यासाठी येतात बिचारे. आणि अमित कटारे पण, ठीक आहे. तर त्यांना मी कोटी धन्यवाद बोलते. आता आपला पाठ सांगायला चालू करते. रविवार दिवस असा असतो, रविवारी सकाळची टोटल होती 6 वाजता 6:30 वाजता टोटल होती. त्याच्यानंतर नाश्ता पाणी 8 वाजेपर्यंत होतो. नंतर 9 साडे 9 वाजता जेवण येतं. जर तुम्हाला कॅन्टीन लिहिलं असेल, चिकन पुलाव तुमचं कॅन्टीन येतं, जेवायचं कॅन्टीन असतं. जेवायला म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचं रविवारचं जेवण अलग येतं रविवारी. म्हणजे ते लोक लिहितात की चिकन पाहिजे, व्हेज पाहिजे, त्याच्यानंतर चावल पाहिजे, पाव पाहिजे, हे अलग. आणि इतर लोकांचं अलग जेवण असतं. म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाहीत ते आपलं रोजचंच भाजी भाकरी तिथं भेटत नाही, भाजी चपाती तिथं भेटते भेटते. ते भाजी चपाती कशी असते, अर्धी कच्ची अर्धी पक्की. आणि एवढासा दामटा असतो, एवढा दामटा. हे गोल असा एवढा दामटा असतो. किती 2 असतात, म्हणजे जळलेली पोळलेली कच्ची मच्छी असं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर एवढा भात, म्हणजे असा एवढा भात असतो. आणि एवढा मोठ्या वाटीमध्ये ते डाळ पाण्यागत, आणि पाण्यागत ते मग ती शिमला असू, पत्तागोबी असू, बटाटा असू, त्याच्यानंतर वांग असू, आणि काय जे भोपळा असू, दुधी असू, तो काय ते काय सांबर भोपळा असो, हे सगळं पाण्यागत. त्या जेवणाला कसली पाचाची चव नसते. खायचं म्हणून खायचं, भूक लागली म्हणून ते खातं आहे माणूस. तो तुम्हाला माहिती आहे, भूक लागले माणूस ते खातं आहे. आणि ज्याला पैशात ते कॅन्टीनमधून मागून खातं. कॅन्टीन भेटतं तिथं, सगळं काही कॅन्टीनमध्ये भेटतं. महिन्यामध्ये कॅन्टीन भेटतं. बिस्किटं चॉकलेट बिकलेट काय तुम्हाला वेफर फरसाणा हे सगळं भेटतं महिन्यात एकदा. मग ते आपण घेऊन ठेवायचं. मी पण घ्यायची, मला पण यायचं 1000-2000 महिन्याला यायचं मला. पण मी पैसे खर्च नव्हते करत. मला चिकन कधीतरी मागवायची पण मला 10 वेळा विचार करून मी खायची, 10 वेळा विचार करून मी मागवायची. तर मी सगळेजण चावल बिळ मागवायचे बघा म्हणजे माझ्या संगती जो ग्रुपमध्ये होता ना, म्हणजे जे माझ्या संगीत मी राहायची बिचे, तर ते लोक चावल म्हणजे असं काय पाव बिव मागवायचे. तर मी काय करायची, नुसतं चिकन मागवायची अर्धा किलो. तुम्ही माणसं त्यांचं खायचं तर तू मागवत नसेल काय, अजिबात नाही. मी कोणाचं घेत नव्हती खायला बिला, मी माझं खायचे. कारण त्या बाया खायला घालतात तर भांडणात काढतात. तिथं खायला घालतात पण त्या बायका, आणि ते भांडणात करतात. तू माझं हे खाल्लं होतं, तू माझं ते खाल्लं होतं. मग ते झिजायला धरतात, मग ते भांडणं करतात. मग हे होतं, त्यापेक्षा कोणाचं खायला नको. एकदा मला माहीत झालं होतं की इथं बाया खायला घालतात आणि ते भांडणात काढतात. त्याच्यानंतर मी कानाला हात लावला. आपण कोणाचं तिथं खात नव्हतं. मी मेहनत करायची, मेहनतीने खायची. जर बाहेर मेहनत करते मग आतमध्ये मेहनत का नको करू. पण मी तसलं काय भाव केलं, काय दुसरं काय असं काय नाही काम केलं. मी कामच केलं नाही पहिली बात. हां, तिथं पाणी भरायची. पाण्याला आहे ना 1000 रुपये म्हणजे आंघोळीचं पाण्याला, आणि कपडे धुवायची 1200 रुपये भेटायचे
पण हे सगळं मी नव्हतं करत हां. म्हणजे जर मला जर पाहिजे असेल तर मी ठुली असते, पण मला नव्हतं पाहिजे. तर माझ्या संग राहत होते अजून बी. पण मी बकेट घेतले तर 2 बकेट घेतल्या होत्या मी. मला एक बकेटमध्ये कपडे धुवायची आणि एक बकेटमध्ये मी पाणी आंघोळ करायची. तर 2 बकेट मी माझ्या खाली करायची. मग कुणाला लागलं तर मी ती द्यायची पण पाणी. मग ती देता देता कोणी एक माझी एक मैत्रीण होती. मग ती म्हणली एक काम कर ना स्मिता, म्हणली मला तू तुझं ते पाण्याचं बकेट मला देत जा, तू माझ्याकडून काय असेल ते कॅन्टीन घेत जा. असं तिथं पैसे चालत नाहीत हां. तिथं पैसे चालत नाही. तिथं कॅन्टीन म्हणजे तिथं बिग बॉसमध्ये पैसे आपण पाठवतो का नाही, आपला नंबर असतो. जसा माझा नंबर असा असा होता, तसा तसा नंबर होता. त्या नंबरवर मला पैसे पाठवायचे पोस्टाने. मग ते पैसे आपल्या जवळ नसतात. ते पैसे ते असतात कुठं, सर मॅडम जवळ असतात पैसे. आपल्या नावाचं खातं असतं, त्या खात्यामध्ये आपले पैसे किती आहेत किती नाही. मग त्या खात्याच्या हिशोबाने आपल्याला ते लिस्ट बनवायची. आपले बाबा आपल्याकडे 2000 आहेत तर आपल्याला 2000चं राशन आपण भरू शकतो, कॅन्टीन भरू शकतो, संडेला जेवण मागवू शकतो त्या हिशोबाने. मग आता मी काय करायची, 1000 रुपयाचं कॅन्टीन मागवायची. 1000-1200 रुपयाचं मी कॅन्टीन मागवायची. जसं फरसाणा आला, वेफर आलं, चिवडा आला, लसूण चिवडा आला, चटणी, मीठ, ठेसा, लाल ठेसा, हरा ठेसा, शेजवान चटणी, हे असं मागवायचं. टमाटर केचप, भेळ. हां, तिथं कांदा टमाटर तेवढा भेटत नव्हता. ते भेळ बनवून खायचं मला तर नव्हता भेटत तिथं. मग हे कधीच नाही. मला तुम्हाला सांगू का, मी 2 वर्षानंतर ते कांदा, मुळी, काकडी हे सगळं मला तिथं काहीच नाही भेटलं. मी आल्यानंतर गप्पा 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 ते खाल्लं. मला खूप छान वाटलं. टमाटर खाल्लं मी कच्चं कच्चं, कारण खूप दिवसांनंतर टमाटरसुद्धा बघायला भेटत नव्हतं. त्या कालवणामध्ये असायचं दिवसा तुकडा बिकरा. पोहतं बाबा सांगायला नको, पोहतं एवढा डेंजर होतं. मी तुम्हाला त्याची मी बिग बॉसमध्ये काय जीवली ते रेसिपी बघायची असेल तुम्हाला तर नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहा की हो ताई तू एक रेसिपी दाखव. आणि हां, तुम्हाला आहे ना, मला तिथल्या बायकांची मी हे सांगते. आज हा माझा व्हिडिओ म्हणजे मी सांगते, पण माझा व्हिडिओ आज असा आहे, वाईट वाटून घेऊ नका. तिथं काय काय भेटतं काय काय नाही. आणि माझा जो 7वा पार्ट येईल ना त्याच्यामध्ये मी सांगते, ठीक आहे. तिथली म्हणजे लोक, आतल्या मॅडम लोक पण कसे आहेत ते पण तुम्हाला सांगेन. पण ह्याच्यामध्ये मी असं सांगते म्हणजे तिथं काय काय भेटतं काय काय नाही. त्याच्यानंतर मग आपण एक मिनटं, मग संडेचं जेवण चिकन. मग मी पण चिकन मागवायची. मी अर्धा किलो चिकन, त्याच्यामध्ये किती बोटी असायची, एक 3 या 4 असायचं बोटी म्हणजे चिकन 3 या 4 पीस. म्हणजे बनलेलं चिकन हां, कच्चं चिकन नाही भेटत तिथं, बनलेलं जसं हॉटेलसारखं. पण ते लोक तिथंच बनवायचे आतमध्येच. कोणतीही बाहेरची वस्तू आतमध्ये अलाउड नाही. तुम्ही म्हणसाल मी कोर्टला जाणार आणि घेऊन येणार, अजिबात नाही. बाहेरची वस्तू कसलीही अलाउड नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आपण आता तुम्ही म्हणता तुम्ही जायचं तर तुम्ही समजा चाललाय, तुम्हाला ते टाकले कोणी, तर तुम्ही तिथून फक्त साबण तेलच घेऊन जाऊ शकता. बाहेरची वस्तू ती पण पहिल्या दिवशीच. असं आपण गेलोय बाहेर गेलोय, ह्याला जेला गेलोय किंवा हॉस्पिटलमध्ये गेलोय, कोर्टमध्ये गेलो, तिथून साधा एवढीशी चटणीसुद्धा एवढसा साधा एक चॉकलेटसुद्धा आतमध्ये अलाउड नाही. म्हणजे तिथं म्हणजे खूप नेम कडक आहे तिथं. आणि बघायला गेलं ना तर म्हणजे बघायला गेलं तर खूप म्हणजे खूप बेकार ते दिवस आहेत. असं दिवस कुणाला येऊ नाही, खरंच नाही येऊ कोणाला असले दिवस. आता एक माझी मैत्रीण आहे बघा, कमसे कम तिची मी कहाणी बी सांगते. तिने पहिलं तिच्या आईबापाचं तिने ऐकलं नाही. प्रेम करा पण विचार करून करा, लक्षात ठेवा. प्रेम करा पण विचार करून करा. आईबापाचं ऐका, मनाचं मालक बनू नका. आज ती काय झेलते तुम्हाला सांगू का मी. आज तिचा एक 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 क्षणामध्ये मी तिच्या मनामध्ये मी झाकून बघितलंय. नाव तिचं मी घेऊ नाही शकत, कशाला नाव तिचं घेऊ बिचारीचं. पण नक्कीच ती आज नंतर उद्या बाहेर येईल. ती पण वर्षाव्यामध्येच राहते, माझ्या जवळची होती. मग तिची संग मला आपुलकी खूप झाली. नाव नाही घेत तिचं मी. नाव घेतलं असतं भावानं. खूप सुंदर, खूप देखणी, खूप लंबीच्या लंबी, उच्च केस लांब झरक माझी मैत्रीण होती. नवीन नवीन असं मला खुशागत करायची. जेव्हा तिला माहीत पडलं ना मी यूट्यूबर आहे असं तसं, मग नंतर मला लागले जवळ घ्यायला, मला बोलायला लागले, चालायला लागले. तेव्हा माझ्याकडे पैसे माझ्याकडे नव्हतं. मग तिच्याकडे पैसे असायचं, ते मग मला खाऊ पिऊ घालायला लागली. तिने पण माझ्या सांग एकदा भांडणं केली. म्हणून म्हणते तिथल्या बायका अशा आहेत, खायला घालतात आणि भांडतात आणि मग काढतात. तेव्हापासून मी शिकली की कुणाचं खायला नको. ते तुम्हाला सांगते. आता माझी मैत्रीण खरंच जीवाभावाची ती मैत्रीण झाली ती माझी. मला माझी स्मिता यार तेरे केस तो कुछ भी नहीं स्मिता, तू क्यों इतना टाइम लगा रही, तेरे जगह में होती तो मैं चुटकी में जाती थी, ऐसा बोलती थी. मैं बोला बात बहन वो बात भी सही है रे मेरी बहन. वो भी मुझे प्यार प्यार से गाली बहुत देती थी, मैं भी उसको प्यार प्यार से गाली बहुत देती थी. लेकिन हम दोनों की बहुत दोस्ती थी एकदम लास्ट तक. मतलब ना मैं उसको मालूम पड़ा ना
म्हणजे तिला माहीत झालं की माझी बेल झाली, ही झाली, ते झाली, आणि तिला माहीत झालं आता मी 2 दिवसात जाणार. तर तिने माझ्यासाठी चिकन मागवलेलं, व्हेज मागवलेलं, जेवण तिने मला मागवलं तिच्या पैशाचं, मला नाही मागवून दिलं तिने. पण यायच्या वेळेस ना लास्टचा संडे होता ना, लास्टचा संडे, त्यावेळेस मी तिला मागवलं जेवण. मी म्हणजे अर्धा किलो व्हेज आणि अर्धा किलो चिकन हे मी तिला मागवून दिलं. मग तिने पण मी 10 पाव लिहिलेलं, तिने किती 15 का काय पाव लिहिलं होतं. तिला असं वाटलं की मी नाही लिहिलं म्हणून. कधी का ना पैसे ती भेटत नाही सामान, कारण पैसे नसतात म्हणून. पण माझ्या अकाउंटमध्ये पैसे होतं, मी पैसे नव्हते मोजत. मी तुम्हाला सांगू का, मी खूप वाईट दिवस काढलेत. माझ्या याच्या तोंडाकडे बघून मी कधी पैसे मागवत नव्हते. पण माझ्या घरची मला सारखी विचारायची, यश सारखा विचारायचा, मग मी तुझ्या का पैसे आहेत? मी म्हणजे हो आहेत पैसे, आहेत अशी म्हणायची. पण माझ्या काय खरं पैसे नसायचं जास्त करून. पण मी असं फोनचं रिचार्ज लागते तिथं करायला. महिन्यातनं एकदा रिचार्ज होतं, 120 रुपयाचं रिचार्ज असतं. हप्त्यातनं 3 कॉल असतात 10-10 मिनिटाचं. मग तुम्ही हे 3 कॉल कधी बी संपवून टाका, रोज करा, नाहीतर 2 दिवसांनी 3 दिवसांनी करा. मी काय करायची, एक पहिला कॉल मी काय करायची मंगळवारी बुधवारी करायची, दुसरा कॉल मी गुरुवार नाही तर शुक्रवार करायची, आणि तिसरा कॉल मी रविवारी करायची. असं तिथं मी कॉल करायची. मग माझ्या मैत्रिणीचं नाव तोंडातून गेलं, तिचं नाव नाही घेणार. तिने मला शायरी लिहून दिल्यात. तिच्या मला शायरी आहेत, खूप बायकांच्या शायरी आहेत तिथल्या माझ्याकडं. मी तुम्हाला नक्की आता मुंबईला जाईन ना, नक्कीच तुम्हाला मी ती शायरी सांगेन. खूप म्हणजे खूप. आता त्या मैत्रिणीची कहाणीच मला सांगते. तिने प्रेमाने प्रेम केलं. तिच्या घरी पार्सल आलं म्हणून म्हणजे तिच्या घरी तिचा बॉयफ्रेंड होता, त्या बॉयफ्रेंड तिला फसवलं. बॉयफ्रेंड पण तिचा आतमध्ये आहे. आणि बघाय बिचारे गेलं ना, तिचा पण भाव आता देवा घरी गेला, जवान बिवान खूप रडत होती आतमध्ये. असं होते तो आतमधनं ना असं सोडत नाहीत की तुमचं कोण गेले बिले त्यांना तुम्ही भेटा म्हणून, अजिबात नाही. हो खूप हे असं नाही व्हायला पाहिजे. ते काय ना काय त्याच्यासाठी करायला पाहिजे. ते तुमचं कोण घरातनं गेलं बिलं तर त्यांना काय करता, त्यांना 2 दिवस सोडायला पाहिजे. बरं तुम्ही गाठ पाठवा त्यांच्या संग, तोंड दाखवून लगेच माघारी घेऊन जावा. हो मला एवढं सांग, माझ्यावर जी बिटली ना खरं सांगते, असं कोणावर बिटायला नाही पाहिजे. मग तिचं पण असं बिचारीचं आताच भाव गेला बिचारीचं. ती पण लढत होती. ती म्हणली स्मिता तेरी माँ गई मेरे उसका भाई गया, असं ती लढत होती. मग बोलता मग ती मला सांगत होती. तिने तिची सगळी कहाणी सांगितली मला, कोणाकोणची काय केस आहे, कोणाकोणची काय आहे. मला खूप लोकांचे केस माहीत आहेत. आणि दुसरी गोष्ट ना, त्या अशा केस आहेत ना खूप खतरनाक आहेत. म्हणून कोणाला तोल करू नका, कोणाला विनाकारण त्रास देऊ नका, विनाकारण काही करू नका. तुम्ही तुमच्यामध्ये राहावा, तुम्ही तुमचं कंटेंट दाखवा, तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये राहावा. आपल्या बघा, जर आपल्या आई बहिणीला कोणी काय बोललं तर तुम्हाला राग येतो ना, येतो का नाही सांगा. तर तुम्ही पण कशाला कोणाच्या आई बहिणीला काय बोलताय, आहे का नाही. तर त्यापेक्षा तुम्ही आपली कला दाखवा. खूप लोक आहेत, मी यूट्यूबला बघितलं आता, खूप लोक आपलं दाखवतात. कोण बिझनेस करतंय, कोण काय करतंय, कोण हे दाखवतंय, कोण ते दाखवतंय. आणि खूप लोक अशी आहेत ना रिकामी टेकरी, ह्याला टोल कर त्याला टोल कर, असे नका करत जाऊ. मला ना हे सगळं नाही आवडत एकदम. मी कधी कोणाला टोल केलं नाही आजपर्यंत. मी आजपर्यंत कधी कोणाचं नाव नाही घेतलं. कोणाचं नाव मी जेव्हा फेमस नाही, माझ्या नावाने किती लोक फेमस झाली. पहिली गोष्ट, किती लोक माझ्या नावाने डॉलर कमवलं. मी गेल्यानंतर सुद्धा लोकांनी माझ्या नावाने डॉलर कमवलं, माहिती आहे का. पण जाऊन दे, मला त्याच्याबद्दल बी काय नाही बोलायचं. खाऊन दे, त्यांच्या नशिबात होतं माझ्या नावाचं खायचं, खाऊन द्या, त्याचं पण मला काही गम नाही. तर चला, मी तुम्हाला 6वा पाठ सांगायला मी खूप आज अलग सांगितलं आहे. बोलता माणूस अलग दिशाला जातं. तर मी आता जेव्हा मी आता मी काय करेन, जेव्हा मी 7वा पाठ बनवेन ना, मला काय बोलायचं आहे काय नाही ते मी पेजवर लिहून घेते. एका पेजवर लिहीन आणि मी ते वाचन, एक शब्द एक लाईन वाचन आणि त्याच्याबद्दल बोलीन. ठीक आहे, हे बरं पडेल एकदम. कारण कसं आहे माहिती आहे का, एकदा मी एक लाईनला गेली ना, तेच लाईन मी पकडतच जाते. मग ही मागची लाईन राहते तशीच. मग तुम्ही मला ते समजू शकते मी तुमच्या भावना, की तुम्ही माणसांना की ताई तू हे सांगितलंच नाही, तो दुसरा शब्द सांगितला 10 वेळा, बरोबर आहे का नाही. त्यापेक्षा मी सांगत नाही. मी आता उद्याच्याला मी पाठ बनवीन ना माझा दुसरा कितवा 6वा नाही 7वा, तेव्हा त्याच्यामध्ये एक मी लिस्ट बनवीन आणि त्या लिस्टमध्ये काय 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 होतं ते सांगेन. हां, तुम्हाला ती रेसिपी दाखवायची मला. चावल म्हणजे शिजलेल्या भाताचा मोदक कसं बनतात. तिथं गणपती बसतात, तिथं माहिती आहे तुम्हाला, गणपती पण तिथं बसतात. गणपती बाहेर येत नाही, तिथं बायका साबणाचा गणपती बसवतात, साबणाचा गणपती बनवतात. ते पण आपण बनवूया. ठीक आहे, साबण चांगला बारीक खसायचा भिजायत ठेवायचा आणि त्याचा गणपती बनवायचा. ते तुम्हाला मी नक्की दाखवीन. गणपती यायला लागल्यात.
तर नक्कीच आपण गणपती बनवूया आणि छोटासा व्हायना गणपती मी तुम्हाला बनवून दाखवणार. तिथं 5 दिवसाचा गणपती असतो, 1.5 दिवसाचा गणपती, पण तिथं 5 दिवसाचा जास्त कोण 1.5 दिवसाचा गणपती होत्यात आतमध्ये. गौरी नंतर देवी बसवत्यात. नवरात्रामध्ये देवी असते ना, 9 दिवसाची देवी बसवत्यात. म्हणजे मोदक बाहेरनं येत नाहीत, काहीच नाही. मोदक आपण आतमध्ये बनवायचं. फक्त मोदकाचं सामान भेटणार तुम्हाला, खोबरं, सुकं खोबरं, साखर, त्याच्यानंतर किसमिस, त्याच्यानंतर ज्यामध्ये काय काय साहित्य टाकतात ना ते सगळं तुम्हाला भेटणार. वलं खोबरं म्हणजे घसलेलं खोबरं ते भेटणार. तुम्ही माणसाला मैदा भेटन, आटा मळण भेटन, तळाय होणार, तसं काही नाही. भात शिजलेला असतो, शिजलेला भात, त्या शिजलेल्या भाताला चांगलं मॅश करायचं, असं दोन्ही हाताने असं पीठ मळल्या का ते मळायचं. मग ती चांगलं एक जीव करून घ्यायचा. एक जीव गेल्यानंतर मग त्याला असा दामटेगत करायचा. आणि दामटेगत मग केल्यानंतर ते आपल्या हातावर ठेवायचं. हातावर मग ती नंतर ती आपण बाकूर बनवलेला त्याचा ठेवायचं आणि त्याचा ते मोदक करायचा. आणि ते मोदक देवाला चढवतात. आणि देवाला चढवल्यानंतर ते मोदक आपण खाणार, म्हणजे आपण सगळ्यांना वाटणार. कोण गुळ भेटतो, कोण गुळ शेंगदाण्याचा मोदक बनवतो. मी खरं बघायला गेलं ना, आता मी ह्या वेळेस तर गणपतीला मी बाहेर आहे. देवाला कोटी धन्यवाद बोलते की मी बाहेर आहे. मी 2 गणपती मी आतमध्ये केलं, मला खूप दुःख वाटायचं. पण ह्या वर्षी मी गणपती नाही बसवणार. पुढच्या वर्षी आपण गणपती बसूया. ह्या वर्षी मला गणपतीला जायचं आहे. दगडूशेठच्या गणपतीला जाणार, लालबागच्या राजाला जाणार आणि जाणार मी देवाच्या पाया पडायला जाणार. आणि भावांनो, आता हा व्हिडिओ लयच मोठा झाला आहे, तर हा व्हिडिओ मी इथं थांबवते. आणि जो 7वा मी पाठ सांगेन, त्या 7व्या पाठामध्ये मी लिहून ते तुम्हाला सांगेन. तुम्हाला मोका नाही देणार भावांनो, आणि तुमचा मी टाईमपास नाही करत. मला थोडं समजून घ्या भावांनो, बहिणींनो. मला कोणाचा आधार नाही तुमच्याशिवर, खरं सांगते भावांनो. कोण नाही हो माझ्या लेकराला. मला तुम्हाला एक सांगू का हो, आता तुम्हाला एक सांगायचं मी सांगते. माझा हा व्हिडिओ कोणी बघत असेल त्यांना एक रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती. उद्या का ना माझं काही कमी जास्त झालं तर माझ्या मुलाला नक्की बघा. मला नाही माहिती, जीवनाचा काही भरोसा नसतो, पण मी खूप डिप्रेशनमध्ये गेली आणि मला खूप दुःख आहे. तर उद्या काय मला झालं, कमी जास्त झालं बिलं, तर माझ्या मुलाला बघा. माझ्या मुलाकडे लक्ष द्या. माझ्या मुलाला काय हवं आहे काय नको ते तुम्ही त्याला द्या. माझा मुलगा 4 पैसे उद्या कमवाय झाल्यानंतर तुम्ही त्याला कोणते घ्या, मी एवढंच म्हणते. कारण ह्या 2 वर्षात माझ्या मुलाने खूप वाईट दिवस काढले. खूप. मला सगळे लोक सांगतात यश खूप लढायचा हो. यशला मी मेसेज द्यायचं ना आतमध्ये, मला नव्हतं माहिती. मी मेसेज दिल्यानंतर यश लढन म्हणून. मी यशला म्हणजे मी पत्र पाठवायचे, त्या पत्रामध्ये ना माझ्याकडे ती पत्र अजून आहेत. तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला पाठवते. तुमच्याच डोळ्यातनं पाणी. मग मला विचार करा माझ्या मुलाला किती वाईट वाटत असं. आज मी ती पत्र वाचता माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एवढंसं मी चिठ्ठी म्हणजे अशी पाठवायची कुणाच्या तरी. तिथं लेटर पण येतात. माझी एक मैत्रीण होती, त्या मैत्रिणीच्या पोस्ट म्हणजे जेव्हा तिचं घर तिचं म्हणजे होती ना माझी मैत्रीण, तिच्या मी चिठ्ठी म्हणजे तिचं मी जेव्हा लेटर जायचं त्या लेटरमध्ये माझी एक एवढा चिठ्ठी लिहून द्यायची. तिच्या बहिणीला सांगायची की तू माझ्या मुलाला ही व्हॉट्सअप कर म्हणून. मी नव्हती तिथंही मागवत. तिथं तिकीट मागवायला लागतात, लेटर मागवायचं, ते पोस्ट काय म्हणतात टाकायचं, ते लिफाफा ते मागवायला लागतं बाहेरनं. तर मी नव्हती मागवत. एकदम मी 1000-2000 कुठं खर्च. तिथं पैसे खूप खर्च होतात हो. म्हणजे तिथं पैशाला आहे ना, म्हणजे तिथं बाहेर 100 रुपयाची वस्तू ते 200 रुपयाला भेटते. आणि भेटली तर आहे ना तिथं पण गायब पैसे लय करतात तिथं आतमध्ये सुद्धा. आपलं 200 असन तर 100च आहेत म्हणून सांगायचं. त्याचा विषय पण मी तुम्हाला बोलणार आहे. माझा हक्क आहे बोलायचा. माझं पण पैसे एकदा गायब झालं होतं 1000 रुपये. तेव्हा माझ्या संगती खूप नायमसाप केली त्या लोकांनी. मी ते पण सांगणार आहे. माझ्याकडे प्रूफ सकत आहे. कुणी तिथं बघितलं माहिती आहे. मी ते पण तुम्हाला सांगणार आहे एकदा. पण मी सगळं वकिला विचारून सांगणार आहे. मी सांगू का म्हणून लोकांना म्हणून माहिती आहे. काय बात मी तुम्हाला नाही सांगू शकत. कारण का माझा तेव्हा मी तुम्हाला सांगू का खोटं नाही बोल सांगत. मी तेव्हा आतमध्ये होती तेव्हा माझा दगडाखाली होता हात. आज मी एक यूट्यूबर आहे. माझ्या आयडीच्या चॅनलवर मी इथं बोलून मी खूप काय करू शकते. पण मला असं वाटतं की जाऊ दे, मला काय करायचं आहे.
मलाच कोणी मदत नाही केली तर मी का लोकांना मदत करू, हे पण मला असं वाटतं एकदा. म्हणून मी हे नाही करणार. नाही कुणा काय बोलणार असं वाटतं मला, नको बोला, आपल्याला काय करायचं म्हणते. पण खरंच खूप बेकार आहे एकदम. तिथं कोणीच म्हणजे जिथं जेवढ्या बायका आहेत, घरी आहेत, माणसं आहेत, तिथं सगळ्यांना देव करू बाहेर काढू. आणि त्या माझ्या मैत्रिणीबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आज ती मैत्रीण 7 वर्ष झालं आतमध्ये. 7 वर्ष कशाला बोलत्यात, विचार करा. तिला 7वं वर्ष लागलंय. विचार करा भावांनो बहिणींनो, तिचं एक एक दिवस पूर्ण जवानी तिच्या आतमध्ये गेली. हां, तिला माझी मी म्हणजे मी आता तुम्हाला मी असं तिला मी काय चिरवायची ती तुम्हाला नाही सांगू शकत. पण ते थोडंसं मस्ती मस्ती मी ती मला बोलायची, मी पण तिला बोलायची. तिला माझी तिचं नाव घ्यायची मी, म्हणायचे अरे यार बहुत बुरा लगता है यार तेरे बारे में, तेरी जवानी इधर गई, तू बाहर जाके क्या करेंगी, ऐसा है वैसा है, तू निकल यार बाहर, बाहर निकलेंगे तो अच्छी है. वो भी मुझे बोली कि मैं तुझे मिलेंगी स्मिता, तू भी मुझे मिलना. तिने मेरे को 2-3 शायरी लिख के दी. वो शायरी में इतना दर्द है, बहुत दर्द है वो शायरी में. पण खरंच ती पण देवानी करू, ती पण बाहेर येऊ. आज 7 वर्ष कशाला बोलतात. 2 वर्षात माझी एवढी हालत झाली. आज ती कशी यासन आणि शिकली सवारलेली दिकणी एवढी मस्त ती पोरगी दिसायला. हां, लग्न नाही झालं, काय नाही झालं. कशामध्ये आली माहिती आहे ती तिची केस होती नकली नोटमध्ये. म्हणून नकली नोट कधी हातात घेऊ नका, नकली नोटाचं मगरमध्ये पडू नका बाबा. लवकर बेल भेटत नाही, काय नाही माहिती आहे का. लय इंटरनस तिची केस होती. इंटरनस काय म्हणतात नाही केस, तसली तिची इंटरनस केस होती. म्हणजे तसली बाहेरगावची काय तसली केस आहे बाई. खूप डेंजर केस आहे, खूप बेकार आहे बाई. देव करू ती लवकर बाहेर येऊ आणि लवकर मी तिला भेटीन आणि ती असं मी व्हिडिओ काढीन, तुम्हाला सांगेन ही माझी मैत्रीण म्हणून. पण मला सोडून ती कधीच खात नव्हती. मी पण तिला बोलायची तू ये खा ले, तू वो खा ले, मेरे लिए रखने का कुछ भी. हम लोग लस्सी बना, दूध मंगाते थे, दूध भी मिलता है उधर, पैसे से दूध मिलता है. तो हम लोग लस्सी बना मतलब दही बना देते थे, दही के साथ फिर वो लस्सी बना देते थे. वो मेरे लिए रखती थी, मैं उसके लिए रखती थी. दोघीत कधी कधी दूध लेते थे. खूप मला पण हे देव करूची लवकरच्या लवकर बाहेर येऊ खरंच. चला भावानं, खूप मोठा व्हिडिओ होता आलाय आणि असंच आपलं बोलबच्चन चाललं आहे एकदम. मेन बात तर मी तुम्हाला सांगितलीच नाही, नक्कीच सांगेन एकदम. तर चला भेटूया उद्या. चला मी बनवीन माझा मुंगळा. बाई मुंगळा चावला मला बघा भावानं, मुंगळा चावला मला. हो का तुम्हाला दाखवू तुम्हाला, खोटं नाही बोलत मी कधी. हो का नाही बाय, पळाला जाऊन द्या. चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय. आणि नवीन असाल तर लाईक करा, जुना असाल पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय.